कुठे चालले? हा कुठे चालले? आले उठून चकाली चकाली फिरायला जायचं म्हणलं पटकन उठते. लेट होतो मामाच्या घरी जायचंय काय? आम्हाला लेट कळलं काल रात्री तुम्ही सांगायला उद्या फिरायला जायचं आम्ही लवकर हो लेट कळलं तरी तुम्ही बरेच लवकर उठले. चला पटकन आवरून घेऊ आपण. त्याला नंतर पाय. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज कान्हा मम्मी आणि आत्या आणि काका चालले फिरायला मामाच्या घरी. असंच त्यांना जायचं होतं भेटायला. आता आत्याला दिंडीत पण जायचं आहे. तर त्यामुळं आत्याने ते जाणार होते भेटण्यासाठी. त्यामुळं मग दीदीला म्हणे तुम्ही पण चला येऊन तेवढंच कानाला आजी बाबा भेटते. तर त्यासाठीच ते चालले. हां नाही जाऊ दे आता नंतर जायचं ना. मम्मीची साडी पाहिली ना त्याला वाटतच नाही तुम्ही चालली. मूर जायचे काकू सोबत. मी सुद्धा कपडे काढेल. अरे बाबाला तर नेणारच नाही रे. बाबाला नेणारच. हा हा मला नाही यायचं. हा तू मम्मी काना मम्मी काका आणि आजी एवढ्यांनी जायचं. अरे आपला भांग मोडला नाही काकाना. अरे रे रे न्या रे आम्हाला न्या. बाय बाय. मी येऊ का? मी येऊ मी येऊ मी येऊ नको येऊ म्हणा. जाय बाय 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 कुठू बाय 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 देन तेवढे पळत आण. बाय बाय बांगडी घेतली. काकी घेते तुला. काकी काय म्हणते? काय ना काकील बाय बाय कर. चिवची वडा कर. काकील बाय बाय कर. बाय बाय कर. असत ग असत ग. चला कानंदे तर गेले सगळे. आता भाकरी बनवून घेते मी. भाजी तर झाली आहे. मटकीची भाजी बनवली आहे. तर मग म्हटलं आता भाकरी बनवूया. आम्ही तिघच नाही त्यामुळं मटकीची भाजी बनवली इथं आणि सोबतच बाजरीच्या भाकरी बनवते. तर चला घेते पटपटावरून. आता भाकरी झाल्यावर मला काही कामच नाही मग बाकी झालं. मग माझं आवरलं. चला थोडा वेळ आराम केला आणि बाहेर असं मग अंधार पडल्यासारखं झालं. म्हणजे बाहेर लई पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर म्हटलं मस्त पनीर फ्राय करते मॅगी मसाला टाकून आणि पनीर खाते. कापून घेते पनीर पहिले छोटे छोटे क्यूब करून आणि मस्त मॅगी मसाला टाकून खा. मॅगी मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि तुपात फ्राय करायचं. एक नंबर लागतो पनीर. मस्त फ्रेश वगैरे झाले. 4 वाजले आणि आता दादांना कॉफी यायची होती. त्यांना कॉफी दिली आणि माझ्यासाठी मस्त चहा टाकला आहे. वातावरण पण मस्त आहे. बाहेरचं थंड थंड वातावरण आहे आणि आज घरी एकटी असल्यानं लई बोर होतं आहे. दिवसच जात नाही पटकन. नाही तर कशी 4 वाजता कळत नाही. आज दिवसच जात नाही. सकाळपासून नुसती लोळतेच आहे कॉटवर. काय काम पण सकाळी लवकर आवडून गेलं तर तरी थोडंसं एक ही रॅक वगैरे साफ केली म्हटलं त्याच्यात तरी थोडासा टाईमपास होईल. पण त्याच्यात पण म्हणून कितीच टाईमपास झाला. मग काय थोडा वेळ आराम केला आणि आता येतीलच म्हणा ते पण 1-1.5 तासात येतीलच. कानाला तर हॉस्पिटलला न्यायचं होतं रुटीन चेकअपसाठी. कारण आता 2-3 महिने झाले तेव्हा नेलं होतं. मग असंच नेऊन बघायचं होतं. पण आता त्यांना तिकडून यायलाच उशीर होईल आणि परत गर्दी पण असते हॉस्पिटलमध्ये. तर मग बोलले की नंतर कधीतरी नेऊ. आता येतील वाटतं घरी 1-1.5 तासात येतीलच. तर चला मस्त चहा घेते. मस्त गरमागरम चहा घेते. तर गाईस थोड्या वेळ बसून आता असं विचार केला आता स्वयंपाकाची तयारी करावं. पण आज आमचा प्लॅन होता की पाववडे बनवायचे. पाववडे नाही वडापाव. पाववडे म्हणजे पावामध्ये बटाट्याची चटणी घालून बनवतात ते पाववडे. आणि वडापाव म्हणजे बटाट्याचा वडा बनवायचा आणि तो पावात टाकून खायचा. त्याला म्हणतात वडापाव. हे माझं लई कन्फ्युजन होतं. आता मला दूर झालं. तर आज वडापाव बनवायचा आहे. कारण 2-3 दिवसापूर्वीच ठरलं होतं की वडापाव बनवू. आणि आत्यान ते पण गेले. तर म्हटलं येतानी पाव घेऊन येतील. मग त्यांना फोन केला की करायची की काय. मग येतानी पाव घेऊन या असं त्यांना सांगितलं. तर आता ते पाव आणतील तोपर्यंत मी बटाट्याची चटणी वगैरे बनवते.
आणि नुसतं वडापाववर नाही होणार असं मला वाटतं. तर सोबत थोडासा मसाले भात पण बनवते. मसाले भात थोडासाच बनावं लागणार आहे कारण पाववड्यांमध्ये वडापावमध्ये कदाचित होऊन जाईल बसलं, पण थोडासा बनवते ऑप्शन म्हणून. तर थोडासा मसाले भात आणि मस्त गरमागरम वडापाव. बाहेरचे खाण्यापेक्षा घरचे खाण्याची मजा आहे. बाहेरचे काही काही जे स्पेशल आहे ना तेच खाऊशी वाटतं. जसं की येवल्यात पण एक आहे, कोपरगावमध्ये असं जिथं जिथं आपल्याला जी टेस्ट आवडली ना तेच खाऊशी वाटतं. दुसरं कुठंही खाल्लं तर नाही चांगलं वाटत. पण घरची खाण्याची मजा आहे ना ती तर वेगळीच आहे. आणि वडापाव अशी गोष्ट आहे ना, कुठं पण जा म्हणजे जर काही आवडलं नाही ना, एक वडापाव खाऊन बी माणूस मस्त राहू शकतो. तसं बाकीच्या गोष्टी असं कसं ना, म्हणजे सपोज आपण जेवण जरी केलं दुसरीकडे बाहेर, ते जरी नाही आवडलं ना तरी एक मस्त वडापाव खाल्ला ना मनाला भारी वाटतं. अशी म्हणजे मला तरी पर्सनली वडापाव खूप आवडतो. बाकी कसले समोसा बिमोसा ह्याच्यापेक्षा मला वडापाव जास्त आवडतो. मी बाहेर जरी गेले तर वडापावच खाते. तर चला तयारी करून घेते. बटाटे टाकले उकडायला, बटाटे शिजत आहे तोपर्यंत भातासाठी कट करून घेते सगळं काही आणि भात बनवते. चला इथं मस्त मसाले भात रेडी झाला आहे. बटाटे पण शिजले आणि बटाटे स्मॅश करून घेतले. इथं मिरची काढली आहे चटणीसाठी आणि कानासाठी मी इथं बनवते कटलेट्स. त्याचे जे स्वीट पोटॅटोचे कटलेट्स आहे ते बनवते कारण आज दिवसभर त्यांनी खिचडीच खाल्ली असणार आहे. सकाळी त्याला खिचडी भात बनवून दिला होता, तर दिवसभर आज खिचडी भात वगैरेच खाल्ला असणार आहे. आणि जिथं मामाच्या घरी काही खाल्लं असेल तर खाल्लं असेल चपाती वगैरे किंवा काहीतरी. पण म्हटलं आता संध्याकाळचा टाईम आणि आल्यावर त्याला भूक पण लागेल, वेगळं काहीतरी खायचं राहील. तर म्हटलं लिक्विड काहीतरी बनवण्यापेक्षा, कारण खिचडी मी थोडीशी पातळच बनवली होती त्याला, म्हटलं लिक्विड काहीतरी बनवण्यापेक्षा त्याला स्वीट पोटॅटोचे कटलेट्स बनवून तर पोहे आणि रताळं मिक्स करून त्याचे कटलेट बनवले. आता त्याला दह्यासोबत वगैरे देईन किंवा दही नाही द्यायचं. आता संध्याकाळ झाली तसे पण खात होतो त्याला, तसे पण आवडतं. दही उलट त्याला ना हे दह्यासोबत दिलं ना तसं नाही खात, दही तसंच खातो आणि हे पण सेपरेट तसंच खातो, ते जास्त आवडतं त्याला. तर आता त्याचं पण बनतं आहे तोपर्यंत आमची पण चटणी होऊन वडे बनवून ठेवते, मग आल्यावर गरम गरम तळता येईल. बटाट्याची चटणी तर झाली बनवून, आता ही थोडीशी थंड झाली की त्याचे वडे बनवून घेते. चला सगळी प्रिपरेशन करून झाली. इथं वडे असे बनवून ठेवले, इथं पीठ पण बनवून ठेवलं आणि आता तेल तापवून ठेवते. आटंडे पण आलेच आहे, आता दिलंच 2 मिनटात. काना आला रास्ता तो बढ़िया है. लेट्स सी सबसे पहला खाना किसके पास जाने की लगता है. आज तो बहुत बड़ी घूमी करके आया. मज्जा गेली आज कानाने दिवसभर. बाय बाय. पाहतोय मधून, त्याला तर वाटत असं ना अजून एक चक्कर पाहिजे मोठा. बाबोडी कुठे गेली होती तू, कुठे गेली होती. थांबा थांबा त्याची नजर काढते, आत्या काढते. कुठे गेली होती. हा मामाच्या घरी गेला होता. मामाच्या घरी कोण कोण होता रे. आजी होती का तिथं. तू फूर केला का, फूर केला. अब्बा काठी पाहिजे, काठी पाहतोय का हो? तुम्हाला गाडीतून काढून दिलं होतं काय, डायरेक्ट पिशवी घेऊन आले डोक्यावर. पप्पाला त्यांना दिंडीत जायचंय ना, अच्छा. त्यांच्यासाठी आणलेला कागद आहे त्यांच्या बिछाण्याच्या खाली पात्र आहे. आणि पप्पाला रेनकोट आणलेला आहे, मम्मीला रेनकोट आणलेला आहे. बाय 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 बाय. कुठे जायचं आता. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही कोणालाच मिस नाही केलं. आता तुम्ही नाहीच करणार, तुम्ही एवढे फिरायला गेल्यावर. आम्हाला कोणाशी काय घेणार, तर आम्हाला पाऊल पावली हंबा दिसत होती. तुम्ही घरी थोडी होते. पाऊल पावली गाडी दिसत होती नवीन नवीन, आम्हाला काही घेणं नव्हतं कोणाशी. अजून एक चक्कर मारला तरी तुम्ही फिरून यायचं. इकडे बाय अजिंक्य काय खाते, वडापाव. बाबा सोबत लई जोरात अभ्यास चालू आहे.
आता दुसरं द्या. नाही दुसरं बाळ दुसरं द्या. ते बाळांचं ते हा, बाळांचं दुसरं घ्या. ह्यो कोण आहे रे? गाल धरिले गाल तुझे वाजी गाल धरायचे. हे पाय कसं पाहत होतो इकडे. बाळ आहे का बाळ आहे बाबा ह्यो कसं आहे रे? बाळ आहे का तुला बोलली हवा हवा ते पोरं पाहून लय भारी ओरडत कसं पाहतो रे?